नमस्कार मित्रांनो, माझी नोकरी 247 या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. SSC CHS भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यामुळे SSC CHS भरती संबंधित तुम्हाला संपूर्ण माहिती या जाहिरातीच्या माध्यमातून मिळेल. त्यामुळे आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. एकूण 3131 जागा या मोठ्या प्रमाणात भरल्या जाणार आहे. त्यामध्ये 23 जूनपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेले आहे. तर भरतीची शेवटची तारीख 18 जुलैपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे व पेमेंट म्हणजेच ॲप्लिकेशन फी ही 23 तारखेपर्यंत भरता येणार आहे. 24 जुलैपर्यंत भरता येणार आहे. ही एक्झाम टियर 1 व टियर 2 मध्ये होणार आहे. त्यामध्ये कॅम्प्युटर बेस एक्झाम ही असणार आहे. एक्झाम 8/9/2025 ते 18/9/2025 या तारखेदरम्यान होईल व टियर 2 ची एक्झाम फेब्रुवारी ते मार्च 2025 यामध्ये होणार आहे. त्याच पद्धतीने आपण बघू शकता यामध्ये पे लेवल देण्यात आलेले आहे. लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी 19,900 ते 63,200 रुपये, डाटा एंट्री ऑपरेटरसाठी 29,200 ते 92,300, तर डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए साठी 25,500 ते 81,100 रुपयेपर्यंतचे हे देण्यात आलेले आहे. एकूण वॅकन्सी देण्यात आलेला आहे. 3,131 जागा या भरल्या जाणार आहे. त्याच पद्धतीने यामध्ये 2 सेक्शनमध्ये हे एक्झाम होईल व उमेदवाराची वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. 18 ते 27 वर्षे एवढी वयोमर्यादा लागेल व SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे तसेच इतर कॅटेगरीसाठी अशा प्रकारची वयोमर्यादेची सूटसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात, तुमचे एज तुम्ही लक्षात घेऊन त्यामध्ये तुम्ही अर्ज प्रक्रिया करणे महत्त्वाचे असेल. त्याच पद्धतीने आपण बघूयात की ॲप्लिकेशन फी 100 रुपये एवढी ॲप्लिकेशन फी यामध्ये आकारली जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला ॲप्लिकेशन फी ही भरावी लागणार आहे. विविध राज्यांमध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. स्कीम ऑफ एक्झामिनेशनमध्ये बघू शकता 100 रुपये फी व टियर 1 व टियर 2 मध्ये टियर 1 मधील अभ्यासक्रमाचा विचार करायचा झाल्यास इंग्लिश लँग्वेज, जनरल इंटेलिजन्स, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड व जनरल अवेअरनेस अशा विषयांचा समावेश असून टियर 2च्या एक्झामिनेशनमध्ये सेक्शन 1 मध्ये मॅथमॅटिकल ॲबिलिटीज, रिझनिंग व जनरल इंटेलिजन्स व सेक्शन 2 मध्ये इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन व बी मध्ये जनरल अवेअरनेस व सेक्शन सी मध्ये बघूयात की कॅम्प्युटर नॉलेज टेस्ट व सेक्शन 4 मध्ये स्किल टेस्ट, टायपिंग टेस्ट अशा प्रकारची होणार आहे. व खालील प्रकारे आपण स्क्रीनवर बघू शकता संपूर्ण यामध्ये सिलेबस संबंधित माहिती देण्यात आलेली आहे. आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन संपूर्ण जाहिरात व अर्जाचा नमुनासुद्धा ऑनलाईन पद्धतीने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारची ही भरती प्रक्रियेसंबंधित संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. त्यामुळे SSC CHS भरतीसाठी तुम्ही जर अर्ज करण्यास इच्छुक असाल तर अर्थातच अर्ज करू शकता. व मुख्य बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया म्हणजे 12वी पास असणारे उमेदवारसुद्धा अर्ज करू शकणार आहेत. मिळूयात नवीन माहितीसह माझी नोकरी 247 या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद.